मुलुंड रेल्वे स्थानकात एसी लोकलचा जो डबा आहे त्यात एसी लोकल बंद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि यात अनेक लोकांचा जीव गुटमरत असल्याचं चित्र देखील समोर आलेलं आहे. तर प्रत्यक्षदर्शी यावेळी माझ्यासोबत आहेत. मॅम, सकाळी तुम्ही जेव्हा प्रवास केला आणि हा जो प्रकार घडला तर नेमका संपूर्ण प्रकार काय होता? मी रोज एसी लोकलने ट्रॅव्हल करते. तर एसीचा प्रॉब्लेम झाला की दिवा आणि मुंब्रा यामध्ये एसीचं कूलिंग बंद झालं. त्यामुळे लोकांना सफोकेशन व्हायला लागलं. त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स आले. लोकं विचार करायला लागले की आता करायचं तरी काय करायचं? कारण की ठाण्यापर्यंत ट्रेन सुरळीत होत्या, बरोबर चालत होत्या. त्यानंतर मग मुलुंडला आल्यानंतर मग जास्तच प्रवाशांनी गर्दी केली. खूप प्रॉब्लेम्स आले. लोकांनी मोटरमॅनांना कॉल केले. मोटरमॅनांनी काही रिस्पॉन्स नाही केला. त्यामुळे एसीचे डोअर चालू ठेवायला लागले. लोकांनी जबरदस्ती एसीचे डोअर बंद करू दिले नाहीत. त्यामुळे लोकांना त्रास थोडा कमी झाला. मॅम, एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. तर तुम्ही त्या ज्या महिला आहेत त्यांना प्रथमोपचार करून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहात. नेमकं तुम्ही त्यावेळी काय उपचार त्यांच्यावर केले? मला वाटलं पण नव्हतं की माझ्यासोबतच्या असणाऱ्या ज्या कलीग्स त्यांना असं काही होईल म्हणून. एसी चालू नसताना त्यामुळे त्यांना एवढं सफोकेशन झालं की त्यांना काही बोलता येत नव्हतं. त्या पूर्ण बेशुद्ध झालेल्या होत्या. माझे जे कलीग्स होते त्यांनी त्यांना खाली उतरवलं. त्यामुळे मी बघितलं त्यांना की जास्तच प्रॉब्लेम झालाय. तिथे मग त्यांना जागा करून तिथे जरा थोडं त्यांना तिथे बसवलं. त्यानंतर त्यांना सफोकेशन त्यांना जास्त श्वासोच्छ्वास घेण्याचा प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे त्यांना मग थोडं ब्रीदिंगसाठी वगैरे थोडं त्यांना अस्थमाचा जो पंप होता तो त्याला दिला. त्याने पण काही होत नव्हतं त्यांना. मग थोडं जरा पाणी वगैरे त्यांना हे करून थोडं शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. ते पण त्यांना होत नव्हतं. मग त्यांचे हात थोडे रफ केले. त्यामुळे मग थोडं त्यांना जरा असा दिलासा दिला की आम्ही आहोत तुमच्या सोबत. त्यांना ऐकू येत होतं, पण त्यांना बोलता येत नव्हतं की काही करता येत नव्हतं. त्यांची हालचाल होत होती, पण त्यांना सुचत नव्हतं काय. मग त्यांना थोडं असं आम्ही सगळ्या कलिग्स लोकांनी थोडं असं प्रोत्साहन करून थोडं जरा त्यांना दिलासा दिला की आम्ही आहोत तुमच्या सोबत. मग त्या थोड्या वेळाने मग 5-10 मिनिटांनी का होईना मग त्या जाग्या झाल्या. मग त्यांना थोडा रिलीफ वाटला त्यामध्ये. मॅम, या घटनेनंतर तुम्ही रेल्वे प्रशासनाला काय आवाहन कराल? माझं एकच मत आहे की तुम्ही भले एसी लोकल कमी ठेवल्या आहेत, पण मला असं वाटतं की तुम्ही अर्धा किंवा 1 तासानंतर एसी लोकल रेअर ठेवल्या पाहिजेत. कारण की फ्रिक्वेन्सी वाढवल्या पाहिजेत. लोकं एवढा जीव घेणं प्रवास करतात की दिवा, मुंब्रा, कळवा ह्या लोकांना चढणं पण मुश्किल होतंय. लोकं जीवावर बेतून लटकून चढतात. त्यामुळे मला असं वाटतं की थोड्या एसी लोकल जास्त वाढवल्या पाहिजेत. भले फेअर वगैरे थोडे कमी केले पाहिजेत किंवा ऍडजस्टमेंट करून जे काही असतील ते थोडंफार हे करून म्हणजे नॉर्मल लोकांना पण थोडं सुखाने प्रवास करता येईल. तर या घटनेनंतर ह्या ज्या प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी प्रथमोपचार वेळेत करून पुन्हा एकदा या मुंबईच्या जीवनवाहिनीच्या या धक्कादायक घटना वारंवार ज्या घडत असतात तर त्यांनी वेळेत त्या महिलेला दिलासा दिला आणि त्यांच्यावर प्रथमोपचार केले आणि पुन्हा एकदा माणुसकीचं चित्र समोर आणलेलं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट शशांक सह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.